नमस्कार, आपण पाहत आहात हलका वर्धा। अवैध दारू विक्रीवर मोठा घाव घालत वर्धा पोलिसांनी वॉशआउट मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। 6 एप्रिल रोजी पार पडलेल्या या विशेष मोहिमेत जिल्हाभरात एकूण 108 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 1,80,00,000 रुपयांचा दारू साठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली। यासाठी 250हून अधिक पोलिसांचा सहभाग होता। पहाटे 4 वाजल्यापासून गावठी दारू भट्ट्यांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली। या मोहिमेत 110 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून ई साक्ष ॲपच्या माध्यमातून तांत्रिक पुरावेही संकलित करण्यात आले आहेत। या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे। भागातील इतर बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा हलका वर्धा। धन्यवाद।